हॅलो, आम्ही आज आलेलो आहोत शेतावर. सो आम्ही केलेले आहे कलिंगडी. ही बघू शकता तुम्ही, कलिंगडी इथे केलेली आहे. सध्या रोपं छोटी आहेत. सो आपण प्रत्यक्ष शेतमालकाला विचारूया काय प्रतिक्रिया आहे. नमस्कार. हां बोला. तुम्ही इकडे काय करताय? आज आपण आहे ना याच्यावरती इन्सेक्टिसाईडची फवारणी देतो. हां त्रिकाल म्हणून एक औषध आहे हां. जे की रस शोषक आणि किडी यांच्यावरती चांगलं काम करतं. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बायोस्टिम्युलेट घेत आहोत. अच्छा, त्याच्यामुळे झाडांना ग्रो कशासाठी घेतो आपण? कशासाठी घेतो आपण? पानांची चांगली ग्रोथ होण्यासाठी, मुलांची ग्रोथ होते चांगल्याने हां. बायोस्टिम्युलेटने, त्यासाठी आपण घेतोय. ग्रोथ प्रमोटर आहे ते, हार्मोन्स आहेत. अच्छा अच्छा, त्याच्यामुळे झाडांना ग्रोथ जास्त भेटेल हां, आणि चांगल्या रीतीने तुमचा झाड वाढू शकतो. येस. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. सो आता आपण आलेलो आहोत संध्याकाळी फवारणी करण्यासाठी. सो आता किती ml टाकावं लागेल? हे आपण लिटरला 2 ml घेणार बायोस्टिम्युलेट. अच्छा, म्हणजे 1 लिटरला बायोमिस्ट्री किती? 2 ml. 2 ml आणि निकाल घेऊ आपण, लहान रोपं लहान असल्यामुळे 1.5 ml 1.5 पर ml. लिटरला. अच्छा अच्छा, रोपं छोटे आहेत म्हणून त्याच्यामुळं कमी घ्यायचं का? हा, कमी घ्यायचा. तर आपण लहान मुलाला डोस कमीच देतो ना, हो बरोबर बरोबर. त्याच पद्धतीने. सो आपण बघूया आता थोड्याच वेळात आपल्याला फवारणीची प्रक्रिया तुम्हाला दाखवण्यात येईल. आपल्याला पाणी किती घ्यायला लागेल? आपण एक 20 लिटरचा पंप वापरतो. 20 लिटर. हा 20 लिटरचा पंप आहे? हो. अच्छा अच्छा, 20 लिटरमध्ये आता टाकणार किती हा बायोमीटर? कॅल्क्युलेशन करा ना, 2 ml आपण आहे तर म्हणजे किती? 40 ml पाहिजे. अच्छा, 40 ml. आणि हा दुसरा पण टाकायचा का? हां, याचं नाव काय आहे? त्रिकाल. बघू शकता तुम्ही, त्रिकाल. ओके, हे कोणती मतलब ॲड वगैरे नाही आहे. सो आपण टाकण्यासाठी आपण दाखवत आहे. आपण पहिल्यांदा किती टाकायचे आहेत? 1.5 ml पर लिटरला, पर लिटरला त्रिकाल म्हणजे 30 ml जाईल. 30 ml जाईल. अच्छा ठीक आहे. बघू शकता आपण हा एवढा घेतलेला आहे. आणि पाणी घेतला का त्याच्यामध्ये? पाणी घ्यायचं ना. अच्छा, पाणी घेतलं नाही. याच्यात थोडंसं टाकलेलं आहे पहिलं, हां. अजून टाकायचं. एक अर्धा पंप करून मिक्स करून घ्यायचं. करण्याचं कारण असं आहे हां. की संध्याकाळच्या किडी सर्व बाहेर येतात. अच्छा, संध्याकाळचा अटॅक जास्त करतात. त्याच्यामुळे त्या टाईमवरती त्या पूर्ण पाण्याच्या फ्रंटवरती येतात. हां. त्या फ्रंटवरती आपण औषध मारल्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट होतो आणि ते खाऊन मोकळे होतात आणि त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना विषबाधा होते. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हे त्याचं कारण आहे. कारण आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी फवारणी केली जाते. हां हां, थांबतोय थोडा. पंप बनवतोय तोपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि फॉलो करा. फॉलो नाही करू शकत कारण इंस्टाग्राम नाही आहे. हो, सबस्क्राईबच करू शकता. सबस्क्राईब करू शकतो, लाईक करू शकतो, कमेंट. आणि काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. फवारणी करण्यासाठी नखं वाढवलेली असावी. अच्छा, हे बघा, जरा देता का वापरायला तुमच्या नखं? सॉरी, नॅचरल आहे. नाहीतर मग अशी जुगाड करायला लागतात. नाहीतर मग असे जुगार करायला लागतं. नाही तर काही सोबत आपण पायता वगैरे घेऊ शकतो, असं काही विषय नाही. पण सध्या आपल्याला काही गरज नाही, त्याच्यामुळे आपण सोबत घेऊन आलो. आणि आपण एक गोष्ट म्हणजे विचार करू शकत नाही, आपण भेटावर आहोत. बघा, सगळीकडे हे सगळे बिझनेसमॅन लोक आहेत इकडे. ठीक आहे, हे इकडे कलिंगडे आहेत. तिकडे काय आहेत? भाजी आहे. तिकडे कडधान्य आहेत. आणि इकडे काय आहे ते? मिरची भाजी, पालेभाज्या सर्व काही प्रकारच्या आहेत इकडे. हे किती लिटरचे आहे? हा पंप आपला 20 लिटरचा आहे. हा पंप 20 लिटर आहे आणि त्याच्यामध्ये 20 लिटर पाणी घेऊ. आणि मशीनवर चालतो बरं का? मशीनवर चालतो ना? अच्छा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे शेतकऱ्याला मेहनत जास्त करायला नको. एक बटन दाबला की सगळं फवारणी ऑटोमेशन. एक काम कर,
तुझं सबस्क्रिप्शन वाढले ना ते ड्रोन घेऊन जाणार. अच्छा ठीक आहे चालेल. त्याच्यामुळे एक काम करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला ड्रोनची गरज आहे. आम्हाला ड्रोनची गरज आहे, त्यामुळे ड्रोनने दाखवू शकतो की हा बेट किती मोठा आहे. नाही फवारणीसाठी. फवारणीसाठी का? होय. अच्छा सॉरी, फवारणीसाठी आम्हाला ड्रोन पाहिजे कॅमेरा बसवू आपण त्यांच्यावरती आणि आमची फवारणी पण होईल. आहे. हा बघा झाड एवढं मोठं आहे आता. सो तुम्ही सांगू शकता का एवढं मोठं झाड व्हायला किती टाईम लागला? अरे तुला 11 दिवसाचा रोप होता. बी लावल्यापासून. बी लावल्यापासून 11 दिवसाचा रोप आहे. जर्मिनेशन झाल्यापासूनचा 11 दिवस. अच्छा म्हणजे चांगला झालं तरी. म्हणून तर बी लावतो ना. एक नंबर. ग्रोथ चांगली होते फक्त आहे ना त्याच्यात सुरुवातीला चांगली काळजी घ्यावी लागते. आणि म्हणजे नांगरणी, रोटर, त्याच्यानंतर बेड प्रॉपर माती एकदम मजबूत झाली पाहिजे. अच्छा ड्रिपर व्यवस्थित अंतरून घ्यायच्या आधी. नंतर मग मल्चिंग टाकायचं. म्हणजे फिटिंग करून घ्यायची टायमात. बी लावल्यामुळे एवढं मोठं झाड झालं तर. नाही तर रोपे किती भेटते? एवढं मोठं भेटतं रोपे? 3 पानाचं भेटतं. 3 2 पानं. पानाचं बघते दाखवलं. हे मीटरला 2 पण आहेत ते दाखवा तुम्ही. नाही एवढा हा किंवा हा एवढा हा जास्तच लांब मोठा. हा एवढा मोठा 3 पानावर त्याचा कडा रोप असतो. आणि एक रोप कितीला भेटतो? एक रोप आता प्रत्येकाची प्राईस वेगळी राहते. आपण कुठली वाढते तिकडे जातो. ह्याला मोठा टाका टाकलाय का? उंदराने सगळे बिया चोरले. का हुंदीर? आणि हुंदीर होता? नाही उंदराने चोरले, एक पण बी नाही ठेवले. आणि पहिला पंप संपलेला आहे. आता दुसरा पंप. पहिले किती 20 लिटर संपला काय? 20 लिटर संपलेला आहे. देखो अभी टेक्निक देखो. बघा आता आयडिया बघा कशी. असं डायरेक्ट तर उचलू शकत नाही मी, तर मदत करू शकत नाही. मी व्हिडिओ बनवतो आहे ना त्याच्यामुळे बघा जुगाड बघा आता. जुगाड़ करने पड़ते छोटे मोटे. देखो ये देखो इसे कहते हैं जुगाड़. छोटे मोटे ऐसे जुगाड़ करेंगे ना, किसान बनेगा तो सीख जाएगा सब कुछ. अच्छा गजब बेजल आहे. बेइज्जती नहीं रे. काय करे फिट करायला काय आहे की नाही त्याला? फिट वगैरे करायला फिट करायला कसं पाहिजे? कमी जास्त वगैरे काय असेल तर. चला निघालेलं आहे. पंपिंग नाही करायचं आपल्याला. चलो यार इकडे पण हा काय भोपळा झालाय काय? अच्छा हा बघू शकता तुम्ही, भोपळ्याचं झाड झालेलं आहे. हे बघा भोपळा. सो हा वाल आहे ठीक आहे, आणि हा आहे भोपळा, भोपळ्याचा ताना. आणि ही बाग आहे, ही भाजीपाला आहेत, मिरची आहे. हो चुके बघा ही अशी फवारणी करावी लागते. घेवडा